सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे सर्वात इम्पॉर्टंट आजचा व्हिडिओ होणार आहे, कारण की आज तुम्हाला सांगणार आहे तुमचं व्हॉट्सअप सध्या हॅक होऊ नये त्यासाठी तुम्हाला कुठले सेटिंग्स केले पाहिजेत। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की कसं असतं की बरेचशा जणांचे फोनला फिंगरप्रिंट नसतात आणि त्यांना लॉक पॅटर्न हा ऑप्शन सुद्धा त्यांच्या सेटिंगमध्ये नसतात। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागतात आणि त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला पॅटर्न घालू शकता। सर्वात महत्त्वाची काय गोष्ट असते की व्हॉट्सअपवर जर समजा तुम्हाला काय करायचं, व्हॉट्सअपवर आपण चॅटिंग केलं आहे कोणाशी काय ते कुणाला सुद्धा दुसऱ्याला दावायचं नसते, जे की व्हॉट्सअप कोणी सुद्धा दुसरं ओपन केलं नको पाहिजे। अशा पद्धतीतून जर तुम्हाला सेटिंग्स करायच्या असतील आणि व्हॉट्सअपला तुम्हाला समजा लॉक घालायचं आहे ते पण विदाऊट कुठली सुद्धा ॲप्लिकेशन न यूज करता, सगळं काय डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो, चॅनलवर नवीन असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी असेच रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत असतो। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर सांगतो व्हॉट्सअप आहे ते अपडेट करून घ्या, कारण की तुम्हाला अपडेट करणं महत्त्वाचं आहे। प्ले स्टोरवर जावा आणि इथून तुम्हाला सगळ्यात पहिले चेकिंग करायचं आहे, जे की आपण व्हॉट्सअप असं सर्च करतो, जे व्हॉट्सअप आहे ते आपण इथून बघू शकता अशा पद्धतीतून अपडेट केलेलं आहे। सर्वात इम्पॉर्टंट काय, जे की व्हॉट्सअपमध्ये अपडेट डेली म्हणजे एक आठवड्यात 2 आठवड्यात किंवा असं अपडेट याच्या मागे आले होते, तर ते अपडेट तुम्ही करून घ्या। त्यानंतर ओपनवर क्लिक करा। ओपनवर क्लिक केल्यानंतर जे की व्हॉट्सअप आहे काहीसा अशा पद्धतीतून तुमचं व्हॉट्सअप आहे ते ओपन होऊन जाईल। ओके, सगळ्यात पहिली जी सेटिंग आहे ती तुम्हाला विदाऊट स्किप करता पाहिजे आहे। तर तुम्हाला ती सेटिंग सांगतो, ती सेटिंग आहे तर नेमकी काय, बऱ्याचशाच जणांना माहिती आहे 2 स्टेप व्हेरिफिकेशन। मी मागल्या एक तुम्हाला माहिती आहे यूट्यूबला सुद्धा तुमचं चॅनल असेल तर त्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशन करावे लागते, जसं की बऱ्याचशाच ठिकाणी 2 स्टेप व्हेरिफिकेशन करायचे असते। तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन केल्याने तुमचं कधीसुद्धा लाईफमध्ये सुद्धा व्हॉट्सअप हॅक होणार नाही, कारण की तुम्हाला जे की ज्याने समजा तुमचं जरी तुमचं हॅक केलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन, तरी तुम्हाला सांगतो की तुम्हाला दुसरी एक सेटिंग करायची आहे, ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। 3 लाईन्सवर क्लिक करा आणि इथे सेटिंगमध्ये जावा। सेटिंगमध्ये गेल्यानंतर अकाउंटमध्ये जावा सर्वात महत्त्वाचं, आणि इथे तुम्हाला 2 स्टेप व्हेरिफिकेशन हा बघायला भेटेल, जे की बघू शकता, तेव्हा क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर ट्राय ऑनवर क्लिक करा आणि इथे तुम्हाला एक पॅटर्न अशा पद्धतीतून एक तुम्ही टाकू शकता। ओके, तोच पॅटर्न तुम्हाला अशा पद्धतीतून डबल इथे करायचा आणि तेव्हा सेव्हवर क्लिक करायचं आहे। ओके, सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे ॲड ईमेल करू शकता, किंवा तुम्हाला मी महत्त्वाचं सांगेन की तुम्ही ॲड ईमेल करा। ॲड ईमेलवर तुम्ही इथून क्लिक करा, जो की तुमचा जीमेल आय डी असेल तो अशा पद्धतीतून तुम्ही इथून टाकू शकता। जो की तुमचा जीमेल आय डी असेल कुठला तो सुद्धा टाकू शकता, जसं की मी आता माझा एक जीमेल आय डी असेल तो मी इथून टाकतो, जे की अशा पद्धतीतून आपण जीमेल आय डी टाकला आहे। आणि लगेच काय करा, तुम्हाला जीमेल आय डी जो टाकला आहे तो इथून मी ओपन करून घेतो। तर इथून मी जी जीमेल आय डी आहे ती इथून माझी जी की ओपन करून घेतो, म्हणजे काय, जे जीमेल आय डीवर मला जी की आपला जी की आत्ताचा बघू शकता व्हॉट्सअपचा जो कोड आला आहे, जो की आता इथे कोड तुम्हाला भेटेल बघू शकता, जो की कोड आहे तो आपण इथून कोड टाकून घेऊ। तर तो कोड होता जो की आपला जो कोड आहे तो मी इथून अशा पद्धतीतून टाकायचा आहे। आणि ह्यानं काय होणार आहे तुम्हाला सांगतो, जे की अशा पद्धतीने कोड आहे तो व्हेरीफाय करून घ्या, व्हेरीफाय कंप्लीट होणार आहे। आणि इथून तुम्ही चेंज जे की पिन असतो तो चेंज करू शकता आणि ट्राय ऑफ पण तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन करू शकता, जे की 2 स्टेप व्हेरिफिकेशन आपलं झालेलं आहे अशा पद्धतीतून। तर तुम्हाला सांगतो आता काय होणार, सगळं मी येतो बॅकमध्ये आणि त्यानंतर मी व्हॉट्सअप ओपन करून घेतो, सर्वात महत्त्वाची गोष्ट। तर आता बघू शकता जो की तुम्ही पिन टाकलेला आहे सर्वात इंटर युअर 2 स्टेप व्हेरिफिकेशन पिन, तुम्हाला इथं फिंगर लावण्याची पण गरज नाही। बघू शकता इथे तुम्ही जर समजा दुसरा मी टाकतो एखादा अशा पद्धतीनं, तर बघू शकता जो की पिन आहे तो पिन इथं सेट होत नाही। जो तुम्हाला पिन माहिती आहे तोच अशा पद्धतीतून इथं अशा पद्धतीतून पिन टाकायचा आणि त्यानंतर तुमची जी चॅट आहे ती ओपन होणार आहे। तुम्हाला कुठलं सुद्धा फिंगर लावण्याची सुद्धा गरज नाही किंवा कुठलं ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची सुद्धा गरज नाही। 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करा, कोणीसुद्धा तुमचं व्हॉट्सअप तुमच्या पिन जो की तुम्ही पिन टाकला तो पिन टाकल्याशिवाय ओपन होणार नाही। ही पहिली गोष्ट झाली। आणि ह्यानं सुद्धा हॅक होत नाही, कारण की हॅक करायला गेलं तर तुम्हाला मेल येतो, त्या मेलद्वारा जर तुम्ही ॲक्सेस दिल्यानंतर तुमचं व्हॉट्सअप हॅक होऊ शकतो। तर तिथे तुम्हाला ॲक्सेस तुम्ही दिला तर हॅक होणार आहे, तुम्हाला लगेच समजून जाईल, तुम्ही तिथून ॲक्सेस देऊ शकणार नाही। दुसरी जी आपल्याला ट्रिक यूज करायची आहे ते 3 लाईन्सवर क्लिक करा, हाय तीच प्रोसेस करायची आहे, अकाउंटमध्ये जायचं आहे। अकाउंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता जे की 2 नंबरचा एक ऑप्शन आहे कीगत आहे बघू शकता, चावीगत। जर समजा तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन सुद्धा तुमचं हॅक झालं, सगळं झालं, तर तुमचं जर हे ऑन असेल क्रिएट अशा याच्यावर क्लिक करून घ्या, क्रिएटवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा। कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की जी जीमेल आय डी आहे तो तुम्ही इथे बघून घेऊ शकता, त्याला ती कंटिन्यू करून घ्या। तर ह्यानं काय होणार आहे, इथे तुमचा जो पॅटर्न असेल तुम्हाला ब्लॅक स्क्रीन दिसत असेल,
तर तो पॅटर्न आहे तो टाकून घ्या. ओके, जे की आपलं बघू शकता जो की लिंक झालं आहे आपलं, जे की गुगलचं हे असतं, जो की आपला इथून बघू शकता जे की ईमेल आय डी आहे तो लिंक झालेला आहे. ह्यानं काय होणार, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. समजा तुम्ही दुसऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअप जर ओपन करायला लागलेला असाल आणि त्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम काय येतो की त्यात तुम्हाला जो की OTP येत नाही, त्यावेळी तुम्ही जीमेल आय डी जे तो टाकून तुमचं जे काही व्हेरीफाय करू शकता. जीमेल आय डी तुम्ही टाकला आणि त्यानंतर डायरेक्ट तुमचा याचे व्हॉट्सअप दुसऱ्या फोनमध्ये लॉग इन होणार आहे. ह्या 2 सेटिंग्स सर्वात महत्त्वाच्या सेटिंग्स होतात. जर 2 स्टेप व्हेरिफिकेशनला जो की तुम्हाला कोड असतो तो इथे कोड विचारला जाईल आणि तिथे तुम्ही जो पिन दिला त्याच पिनने डायरेक्ट तुमचं व्हॉट्सअप ओपन होऊन जाईल. ह्याच्या सहाय्याने तुमचा फायदा काय होणार, दुसरे कोणी व्हॉट्सअपसुद्धा तुमचं ओपन करू शकणार नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लवकरच आपण फेस कॅम्प पण व्हिडिओ करणार आहोत. थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे मी केलेला नाही. तर चला आपण भेटू उद्याच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.